अजित पवारांच्या उपस्थितीत डीपीडीसीची बैठक सुरू आहे। डीपीडीसी बैठकीआधी अजित पवारांनी सर्व शासकीय विभाग प्रमुखांशी चर्चा केली आहे। धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, सुरेश धस बैठकीला उपस्थित आहेत। संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे यांची सुद्धा बैठकीला हजेरी आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडून। दत्ता, बैठक सुरू झालेला किती वेळ साधारणतः झालेला आणि आतापर्यंत बैठकीत नेमका मुद्द्यांचा आढावा घेण्यातला काय झालं बैठकीत? नक्कीच श्रुती, एक 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। डीपीडीसीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। या बैठकीला बीड जिल्ह्यातले सर्वच लोकप्रतिनिधी उपस्थित झालेले आहेत। पंकजा मुंडे या उपस्थित झालेले आहेत। सर्वात शेवटी धनंजय मुंडे या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये दाखल झालेले आहेत। सुरुवातीला खरं तर धनंजय मुंडे कॉन्फरन्स पद्धतीने, ऑनलाईन पद्धतीने बैठकीला दाखल होतील असं सांगितलं जात होतं, मात्र स्वतः धनंजय मुंडे सुद्धा या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पाठीमागच्या वेळेला ज्यावेळेला धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते त्यावेळेला 37,70,00,000 रुपयांची बोगस बिलं उचलल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावरती हे जे काही आरोप झाले होते त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती सुद्धा करण्यात आली होती। सुरेश धस यांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरला होता। त्यानुसार जर पुरावे असतील तर कारवाई करू अशा स्वरूपाची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती। त्यावरती सुरेश धस यांनी अजितदादांना पुराव्यांचा पेनड्राईव्हच देऊ असं सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणांचे डीपीडीसीच्या बैठकीमध्ये पडसाद उमटतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर बीड जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांना डीपीडीसीचा निधी वाटून देण्यासाठी आजची बैठक असते, ज्यामध्ये सगळे लोकप्रतिनिधी आपापल्या मागण्या त्या ठिकाणी ठेवत असतात। मात्र दुसऱ्या बाजूला जे मागच्या वेळेला घोटाळे झालेले आहेत किंवा राज्यामध्ये सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजतं आहे, याचे सुद्धा पडसाद या डीपीडीसीच्या बैठकीत उठण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे पहिल्यांदाच या डीपीडीसी नक्कीच दत्ता अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच। बीडच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो। त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्यावर कारवाई केली जाईल, जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही। तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती दादांना आम्ही करणार। बिगर तथ्याचं नाही आणि मी बिगर तथ्याचं बोलतच नाही। आज ते डॉक्युमेंट आणि मी त्याची सीडी जे आहे ते काय म्हणतात लिंक पेनड्राईव्ह, त्याचं पेनड्राईव्ह त्यांच्याकडे देणार आहे। आज काही पुरावे देणार आहे तुम्ही दादांना? अहो पेनड्राईव्ह सगळेच पुरावे आहेत ना त्याचे। आकाकी जय हो। सुरेश धसांनी काल आणखीन काल त्यांनी बोगस, हे बघा इथे लिहिलेलं आहे, वर्तमानपत्राचं आहे, नॉट अ सिंगल वर्क डन इन परली येट 73 crores बोगस बिल, ही आजचा वर्तमानपत्रातली बातमी आहे आजच्या। तर मला असं वाटतं की हे जे विषय आहेत मी पुन्हा रिपीट करते म्हणजे एखादा राहायला नको। हार्वेस्टर आणि पीक विम्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, हे 2 आरोप आहेत, हार्वेस्टरचे आणि भ्रष्टाचाराचे, आणि त्याचं कन्फर्मेशन हे मी विरोधात आहे म्हणून माझ्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका। पण ह्याच सरकारमधले जे मंत्री आहेत शेती त्यांनी कन्फर्म केलंय, ह्याची चर्चा मला असं वाटतं आजच्या बीडच्या डीपीडीसी झाली पाहिजे। ऑफिस ऑफ प्रॉफिट चा जो आरोप आणि कागदपत्र ही अंजली दमानिया ताईंनी परवाच्या दिवशी माननीय DCM ना दिली आणि DCMचं स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर मी पाहिलं की, आणि पुण्याचे पालकमंत्री आणि DCM असं म्हणाले की ऑफिस ऑफ प्रॉफिटचे सगळे कागदपत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेत, आता मुख्यमंत्री निर्णय घेतील। त्याच्यामुळे मी वाट बघते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ऑफिस ऑफ प्रॉफिटवर कधी निर्णय घेतील। गेले 50 दिवस आमच्या सगळ्यांचीच मागणी, माझी, बजरंग अप्पांची, संदीप क्षीरसागरची, जितेंद्र आव्हाडांची, सुरेश धसांची, अंजली दमानियातांची, आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की एवढे ॲलिगेशन झाल्यावर नैतिकतेवर निर्णय माणसांनी घ्यावा, एवढीच आमची मागणी आहे। नैतिकता, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांचे जे खासदार आहेत त्यांचीही भेट दिल्लीत घेणार आहे पार्लमेंटमध्ये, 31 आणि 1 ला माझी भेट होईलच, आणि त्यांना विनंती करणार आहे की जसं महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष मिळून या सगळ्या बीडच्या ही जी घटना आहे याच्यावर पूर्ण ताकदीने सगळे पक्ष सोमनाथ आणि संतोषच्या कुटुंबाबरोबर उभं राहिले, तसं माणुसकीच्या नात्याने आपले राजकीय मतभेद हे बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी
याच्यासाठी हाऊसमध्ये लढलं पाहिजे. मी स्वतः अमित शहाची वेळ घेऊन, बजरंग अप्पा सोनवणे आणि सगळ्या खासदारांना घेऊन अमित शहाची वेळ मागून त्यांना ह्या सगळ्याची मी स्वतः माहिती देणार.